नमस्कार भावनो, मी तुमचा राजा. सकाळ सकाळ जायचं होतं आपल्याला देवडीला. देवडीला जाण्याचं कारण म्हणजे गायचा पुढं आणायचा होता. देवडीत पोचलो, गेलो घोरपड्याच्या दुकानात. जाऊन बघतो तर दुकान बंद होतं. थांबलो तिथं अर्धा तासभर. नंतर आला मग ती घेतलं त्यांच्याकडे गायच्या पुढं, निघालो घराकडं. घरी आलो, फ्रेश वगैरे झालो. साहिलदाईचा बंगलाची वास्तूक शांती होती, गेलो तिकडं. मग गेलो घेतली साहिलदाईची गाठ. तो काय म्हणतोय ऐका नक्कीच. तिथनं गेलो मग आतमध्ये बंगला बघायला. बंगला एक नंबरच बांधला. तिथनं नंतर दुसरी एक वास्तू शांती होती निखिल त्याच्या बंगल्याची. निघालो चालत तिकडं. पण ती बंगला लयच लांब होता. पोहोचलो तिथं. पण बंगला कसा आहे नक्की सांगा कमेंट मध्ये. नंतर आलो बघतोय तर पंगत बसलेली जेवायला. त्यात बबन माझ्या समोर बसलो, त्याला वाज चिडवत. आक्यान मी पण बसलो जेव्हा केलं जेवण. तिथनं नंतर आपल्याला जायचं होतं रानांला. मग पहिल्यांदा कपडे बदलून घेतले. कारण्यान मी निघालो रानांला. रानांला जाण्याचं कारण पेट्रोल नव्हतं गाडीत. गेलो पेट्रोल पंपावर, केली गाडी फुल. पेट्रोल भरून घरी येताना करण्या म्हणला आपल्याला चिकन घ्यायचंय. गेलो चिकनवाल्यापासून घेतलं. चिकन घेऊन निघालो घरी. दुकानात येऊन बसलो. आपला भाऊ देवडीला गेला, येताना स्टिंग आणि स्प्राईट आणली. ती घेतली गाडीतनं काढून आणि लावल्या फ्रीज मध्ये. आजचा ब्लॉग इथंच समाप्त. भेटू द्या ब्लॉगला. लाईक करा, सबस्क्राईब करा.